आजी आज काय स्पेशल? नारळाच्या वड्या. अरे वा, माझ्या फेवरेट. हो, नातीला आवडतात म्हणून केल्या. हॅलो फ्रेंड्स, आज आम्ही करणार आहोत नारळाच्या वड्या. सो माझ्या आजीने नारळ खवणायला घेतलाय. तुम्ही बघू शकता ती कशी खवणती आहे. या प्रोसेसला नारळ खवणणे म्हणतात. ह्यात फक्त नारळाचा पांढरा चव घ्यायचा असतो. त्याचा पाठीचा काळा येणार नाही याची काळजी घ्या. नारळ खवणलं त्याचा असा पांढरा चव दिसला पाहिजे. बघा, यात काहीच ब्राऊन दिसत नाही आहे आणि हा अगदी बारीक असा छान खवणला गेला आहे. अगं, खोबरं असं खवणून घ्यायचं नारळाची वडी करायला. नारळाचा चव पूर्णपणे खिसून झाला आहे आणि हा 2 नारळांचा चव पूर्ण पातेलं भरून झाला आहे. आणि हा अगदी असा पांढरा शुभ्र असला पाहिजे, तरच वडी पांढरी शुभ्र होईल. तर मी असे छान बदामाचे छोटे छोटे काप करून घेतलेत आणि पिस्ता असतो तो खिसून घेतला आहे. ह्यामुळे पांढऱ्या शुभ्र वडीला खूपच छान असा आकर्षकपणा येईल. आम्ही नारळाची वडी तयार करतोय आणि बाहेर असा सुंदर असा खूप जोरात पाऊस पडतोय. तर अशा पावसाच्या वातावरणात असा एखादा पदार्थ करायला किती मजा येते ना. दुधावरची साय आहे आणि ही नारळाच्या वडीचं जेव्हा आपण मिश्रण हलवत असतो तेव्हा दुधाच्या ऐवजी ही साय तुम्ही वापरू शकता किंवा जेवढं दूध आहे तेवढं अर्धा वाटी दूधही घेऊ शकता. इथे आजीने साय वाटीत काढून घेतली आहे. तर आपल्याला कढईमध्ये थोडं तूप टाकून घ्यायचं आहे. याच्यामुळे नारळाचा जो चव असतो ना तो कढईला चिटकत नाही आणि असं सुंदर असा तो फलफलीत होतो. तर आम्ही मोजायला वाटी घेतली आहे आणि आपल्याला ह्याच वाटीने सर्वात चव मोजून घ्यायचं आहे. कारण आपलं जे प्रमाण आहे जे म्हणजे नारळाच्या चवीचं आणि साखरेचं अगदी अचूक असलं पाहिजे. नाहीतर वडी खूपच कोरडी होऊ शकते किंवा खूपच गोड होऊ शकते. म्हणून आपल्याला एखाद्या वाटीने छान चव मोजून घ्यायचं आहे. चवीला दाबून घ्या जेणेकरून अचूक प्रमाणात येईल. आणि मग जेव्हा चव असं मोजून होईल तेव्हा तो हळूहळू करून कढईत टाकायला सुरुवात करा आणि असं मंद आचेवर आच खूप मंद असली पाहिजे. तुम्ही तो हळूहळू परतायला घ्या. आमचा हा संपूर्ण चव 3 वाट्या भरलेला आहे. आणि आजी 3 वाट्यांना किती वाट्या साखर? 2 वाट्या साखर घ्यायचे. त्याच मापाने घ्यायचे. ज्या वाटीने तुम्ही चव मोजून घेतलाय त्याच वाटीने आता आम्ही साखर मोजून घेणार आहोत. तुम्हाला चव परतताना एक काळजी घ्यायची आहे की जो चव आहे तो सतत ढवळत राहायचा आहे, नाहीतर तो खाली लागायची खूप शक्यता असते. आणि एक काळजी नक्की घ्या की तुमच्या जो चवीचा रंग आहे, जो पांढरा शुभ्र रंग आहे तो तसाच राहिला पाहिजे. तो कुठेही असा ब्राऊन कलरपर्यंत जायला नाही पाहिजे. आता आम्ही साखर मोजून घेतोय. जसं मगाशी मी सांगितलं तसं 3 वाट्या जर नारळीचा चव असेल तर त्यासाठी 2 वाट्या साखर हे अगदी अचूक प्रमाण आहे. तर तुम्ही ह्याच प्रमाणात साखर घ्या. आता तुम्ही हेही बघू शकता की आपला जो चव होता तो मगाशी पातेलं भरून होता आणि जी आपण आता साखर घेतली आहे ती अगदी अर्धा पातेलं साखर भरलेली आहे. दुधाची साय टाकते. तर ही मगाशी काढलेली दुधावरची साय आहे. आम्ही जे दूध वापरतो ते म्हशीचं आहे म्हणून ही साय खूपच अशी जाड आहे. आणि साय घातल्यामुळे एक खूप छान असा मऊसूतपणा येतो आणि छान बाइंडिंग व्हायला सुद्धा मदत होते. जर साय नसेल तर तुम्ही थोडं प्रमाणात दूध वापरू शकता जेणेकरून ते छान मऊ आणि एकजीव व्हायला मदत होईल. आम्ही साखर मिक्स करतोय चवमध्ये. तर हळूहळू आपल्याला ढवळत ती साखर त्यात म्हणजे मिक्स करायची आहे जेणेकरून साखर कोणत्या एका ठिकाणी लागणार नाही किंवा जाणार नाही. तर हळूहळू जसे आजी आता दाखवते तसे हळूहळू तुम्ही साखर त्यात मिसळा. गॅस मोठा करून सारखं हलवायचं. तर थोडासा गॅस वाढवून सतत ढवळत राहायचंय.
जेणेकरून मिश्रण पातळ होईल असं. तर साखर विरघळेल. हे मिश्रण आपल्याला खिरीसारखं पातळ होईल एवढी त्याची कन्सिस्टन्सी व्हायला पाहिजे. आणि एक तुम्हाला काळजी घ्यायची की हे मिश्रण सतत ढवळत राहायचं आहे, कारण आपण वर्षातून एकदाच नारळाची वडी करतो आणि आपल्याला ती लागली नाही पाहिजे किंवा करपली नाही पाहिजे किंवा जळली नाही पाहिजे, म्हणून हे मिश्रण सतत ढवळत राहा. इथे वडी हलवण्याचं काम चालू आहे सतत. आणि आजी, तू नारळाची वडी पहिल्यांदा केव्हा केली होतीस ग? अगं, मी ना लग्न झाल्यावर पहिल्या वर्षीच मला शिकवली माझ्या जावांनी. अरे वा, शैला आजीने की अपर्णा आजीने? अपर्णा आजीने. तर अपर्णा आजी ह्या मुंबईला असतात, त्या माझ्या मोठ्या काका आजोबांच्या वाईफ आहेत. हे बघा, हे मिश्रण आता पातळ होत आलंय. हळूहळू जसं आपण ढवळत जातोय तशी त्यातली साखरेला पाणी सुटत जात आहे आणि साखर आणि जो चव आहे तो एकजीव होत चाललाय. आणि हे मिश्रण जरा खिरीसारखं कन्सिस्टन्सीचं होतं. जसं तुम्ही बघता अगदीच मऊ झालं आहे हे मिश्रण. आणि नारळाची वडी हा कोकणातला एक पारंपरिक पदार्थ आहे. तुम्ही आणि माझी पणजी आजी जी होती ती कोकणातलीच होती, म्हणून हा पदार्थ हमखास आमच्या घरी केला जातो आणि तो करण्याची ही पारंपरिक पद्धत आहे. आणि तुम्ही बघू शकता की नारळाचा जो चव आहे त्याला कुठेही ब्राऊन कलर आलेला नाही आहे, तो अगदी पांढरा शुभ्रच अजून आहे. त्याला आधी आम्ही जसं परतून घेतलं होतं तेव्हाही आम्ही काळजी घेतली होती की तो कुठेही ब्राऊन रंगाचा होणार नाही. ही कोणत्याही कोकणी घरात जर जाल, जसं आपण मिश्रण हलवत जातो तसं ते आपल्याला हातांना जड जाणवायला लागतं. आणि जसं ते जास्त जड होत जाईल तेव्हा आपण समजून जायचं की हे मिश्रण तयार होत आलंय. तर तुम्ही बघू शकता हे जे मिश्रण आहे ते अगदी असं रसरशीत झालंय किंवा ते असं पडतं आहे. आजी, तू गेले कित्येक वर्ष स्वयंपाक करतेस ग? जवळजवळ 45 वर्ष तर करत असेल. म्हणजे तू वयाच्या 12व्या वर्षापासून स्वयंपाक करतेस? हो. अरे वा. नारळाची वडी हा माझा आवडीचा पदार्थ आहे, म्हणून दर नारळी पौर्णिमेला माझी आजी माझ्यासाठी हा पदार्थ नक्की करते. वेलची पावडर घेतली आहे. आपलं मिश्रण जेव्हा पूर्णपणे तयार होईल तेव्हा ही वेलची पूड आपल्याला त्यात ॲड करायची आहे. ही ताटं आहेत, ही ताटं आम्ही 3 घेतलेली आहेत आणि ह्या ताटांना आता आपण तूप लावून घ्यायचं आहे, जेणेकरून जेव्हा आपण वडी थापू तेव्हा ते त्याच्यावरती चिटकणार नाही. असं जेव्हा आपण थोडं थोडं तूप सोडू तेव्हा ते आपल्याला हाताने छान असं स्प्रेड करून घ्यायचं आहे. असं संपूर्ण ताटाला ते लागलं पाहिजे. मिश्रण घट्ट होत आलेलं आहे. सतत हलवत राहायचं त्याला. थोडं जास्त गोळीदार झालं की मग बंद करायचं. तुम्ही मघाशी जसं मिश्रण बघितलं होतं तशी त्याला खूपच खिरीची कन्सिस्टन्सी होती, पण आता जे मिश्रण आहे ते बघा तुम्ही असं छान असं ग्लेज आलेलं आहे आणि जे मिश्रण आहे ते घट्ट होत गेलंय. आम्ही आता याच्यामध्ये वेलची पूड ॲड केली आहे आणि आपण जसं जसं मिश्रण हलवत जातो ना तसं त्याला एक घट्टसरपणा येत जातो. मग आपल्याला कळायला लागतं की हे मिश्रण आता होत आलं आहे. आणि मग जेव्हा मिश्रण होत येतं तेव्हा त्याच्यामध्ये वेलची पूड ॲड करायची, नाहीतर जो मिश्रणाचा रंग आहे तो बदलण्याची शक्यता असते. आम्ही हे मिश्रण गेले 20 ते 25 मिनटं परततोय, कारण हा जो चव होता हा 2 नारळांचा होता आणि जर तुम्ही याचं अर्ध प्रमाण घेतलं तर तुम्हाला जो परतायला वेळ लागेल तोही कमी असतो. तुम्ही बघू शकता पावसाने बाहेर खूपच जोर धरला आहे आणि असा मुसळधार असा पाऊस पडतोय आणि यात खुसखुशीत नारळाच्या वडींचा असा सुगंध सुटला आहे. माझी आजी गेले 20 ते 25 मिनटं कंटिन्युअसली अशीच हा चव हलवती आहे, म्हणून त्याचा जो पांढरा शुभ्रपणा आहे तो असाच टिकून आहे. आणि हे जे मिश्रण आहे, जे पाक असतं त्याला हळूहळू
उकळी यायला सुरुवात होते आणि तुम्ही बघू शकता असं त्याला सुंदर असं चकाकीपणा आलाय शिजत राहते ते त्यामध्ये आणि ते साखरेच्या पाकात खोबरं जे असतं ते शिजत राहतं. मिश्रण जसं जसं हळूहळू तयार होतं तसं जे उलाटणं आहे ज्याने आपण गेले इतक्या वेळ परततोय ते मिश्रणात उभं राहतं, ते कुठेही पडत नाही आणि ह्याच्यावरून आपण ओळखायचं की आपली वडी होत आली आहे. आता मिश्रण होत आलं त्या बघण्यासाठी थोडंसं काढून घेतलं डिशमध्ये, म्हणजे गार झाल्यावर गोळी होती का बघायचं. त्याला फुंकून गार करायचा आणि तोपर्यंत गॅसचा जो आच आहे ती अतिशय मंद ठेवायची आहे जेणेकरून आपला जो पाक आहे तो खूप जास्त शिजणार नाही आणि आपल्याला हाताने त्याची गोल अशी विदाउट न चिटकता त्याची गोल असा गोळा झाला पाहिजे त्या मिश्रणाचा. अजून थोडं गरम आहे ते, असं असं फुंकून त्याला गार करा. हे मिश्रण आहे जे अजून आत्ताशी हाताला चिटकतं आहे म्हणजे हे मिश्रण अजून पूर्णपणे तयार नाही आहे म्हणून हे अजून थोड्या वेळ आपल्याला असंच मंद आचेवर शिजून द्यायचं आहे. गोल अशी वडी झालेली आहे आणि ते हाताला जास्त ओलसरही लागत नाही आणि जास्त कोरडंही लागत नाही आहे. आणि तुम्हाला एक टिप देणार आहे आजी, जर मिश्रण कोरडं झालं तर काय करायचं. मिश्रण कोरडं झालं तर परत त्यात थोडंसं दूध टाकून ॲड करून परत पातळ करून सेल करून परत हलवून थोडंसं थंड करून वड्या पाडायच्या. नाही थंड नाही, गरम गरमच थापावं लागतं. बरं असं परत घट्ट झाल्यावर म्हणजे काय नाही चिकटत हाताला. आता ही वडी छान त्याचं मिश्रण होत आलेलं आहे. अजून 2च मिनटं आपल्याला हे परतून घ्यायचं आहे आणि आपण लगेचच गरम गरम असताना त्याच्यात छान अशा वड्या पाडून घेणार आहोत. आईला पण असा पाक तयार झालेला आहे ते समजतं आपल्याला. कढईला पांढरं थर आलेलं आहे, मग पाक वडीचं मिश्रण होत आलंय असं समजतंच आपल्याला. घट्टपणा पण जाणवायला लागला, हलवायला जड वाटायला लागले ना. हो आता मिश्रण पूर्णपणे होत आलेलं आहे. जसं बघू तेल सुटलंय आता, त्याला तूप सुटलंय, खोबऱ्याचं तेल सुटलंय आता ते जेव्हा आपण उलाटण्यात वर धरतोय तेव्हा ते कुठेही असं म्हणजे खिरीसारखं पडत नाहीये तर ते अगदी घट्ट असं गोळा पडतोय खाली. आणि ह्या स्टेजला आपण समजून जायचं की आपलं मिश्रण पूर्णपणे असं झालेलं आहे ना. साखर ती अशी चिटकायला लागली आहे आणि त्याचा जो असा थर आहे तो जमायला लागला आहे कढईच्या कढेला आणि तिथे आपण समजून जायचं की हे मिश्रण पूर्णपणे झालेलं आहे. आणि आता आम्ही ताटं तयार ठेवली आहेत तूप अगदी छान लावून आणि आता लगेचच गरम असताना आपल्याला ते दोन्ही अर्ध प्रमाण घेऊन काढून घ्यायचं आहे. आणि ह्या ज्या वाट्या आहेत त्याने आपल्याला छान असं एकसंध थापून घ्यायच्या त्या वड्या. तुम्ही बघू शकता जो चवीचा जो पूर्ण पांढरा रंग आहे तो अगदी तशाच्या तसा आहे. आणि आजी आता तो हळूहळू जे आपण तूप लावून जे ताटं ठेवली होती त्यामध्ये काढून घेत आहे. मिश्रण त्या ताटात काढलंय आणि काही मिश्रणात आपण ह्या ताटात घेणार आहोत कारण वडे आपल्याला खूप जाड किंवा खूप पातळी करायच्या नाही आहेत. त्या अगदी योग्य साईजच्या झाल्या पाहिजेत तरच त्या खायला खूप छान लागतात. वाट्यांनाही तूप लावून घेतलेलं आहे आणि आपल्याला असं हळूहळू दाब देत देत आता त्याच्या वड्या म्हणजे असं छान थापून घ्यायचं आहे. हे मिश्रण खूप गरम आहे आणि आम्ही तेव्हाच हे करायला घेतोय. नाही होत ना हाताने तुम्ही करावं तर आम्ही थोडं हाताने करून घेतोय आणि तुम्ही बघू शकता हे असं अगदी छान वाटीने सुद्धा होत आहे कारण हे मिश्रण खूप गरम असतं म्हणून तुम्ही हाताने करायला जाऊ नका. वाटीने त्याची कन्सिस्टन्सी खूप छान होत आहे. हे अगदी ताटभर पसरलंय पण हे जरा मिश्रण कमी आहे. कमी नाहीये धर थापून झाली आहे, अगदी ताटभर पसरवली आहे आम्ही ही
आणि आता हे जरा कोमट असतानाच आपल्याला ह्याच्या वड्या पाडून घ्यायच्या. अगदी गार झाल्यावर जर आपण ह्याच्या वड्या पाडल्या तर या अगदीच म्हणजे वड्या पाडायला खूप आपल्याला त्रास होईल आणि खूप जर गरम असताना पाडल्या तर त्या नीट पडणार नाहीत. म्हणून जरा कोमट मिश्रण झालं की आपल्याला ह्याच्या छान वड्या पाडून घ्यायच्यात. ही आमची 2 ताटं भरलेली आहेत आणि जे जरा गरम असतानाच मी ह्याच्या छान काजू बदामचे काप म्हणजे बदामाचेच काप आहेत. जे तुम्हाला जर काजू आवडत असतील तर तुम्ही टाकू शकता. थोडे टाकू का त्याच्यावर सुद्धा? नको टाकू. बस. आणि तुम्ही बघू शकता ह्या वड्या किती आकर्षक दिसत आहेत. आत्ताच माझ्या तर तोंडाला पाणी सुटलंय हे बघून. व्हिडिओमध्ये रंग तुम्हाला थोडासा वेगळा येत असेल पण ह्या वड्या खूपच पांढऱ्या शुभ्र झाल्यात. मी आता फ्लॅश ऑन केला आहे तर तुम्ही बघू शकता ह्या वड्या अगदी पांढऱ्या शुभ्र झाल्यात आणि ह्या आत्ता खूप कोमट आहेत तर आत्ताच आपल्याला ह्याच्या वड्या पाडून घ्यायच्यात. दाखवते तशा पद्धतीने आपल्याला ह्याच्या वड्या पाडायच्यात. नाही म्हणजे वड्या पाडायच्या म्हणजे काही नाही. जर तुमच्याकडे सुरी असेल तर सुरीने किंवा पिझ्झा कटरने सुद्धा या वड्या खूप छान पडतात. पण एक काळजी नक्की घ्या की त्या कोमट असल्या पाहिजेत. खूप गार किंवा खूप गरमही नसल्या पाहिजेत. त्याच्या संपूर्ण वड्या पाडून झालेल्या आहेत आणि ह्या ताटाच्या वड्या पाडण्याचं काम चाललेलं आहे. साईडची वडी आहे आणि आता मी उचलली आहे खायला कारण मला अजिबात राहवत नाही आहे. आपल्या नारळाच्या वड्या खूपच छान झालेल्या आहेत. खूप गोडही नाही आणि खूप अगोडही नाही झाल्या. अगदी बरोबर गोड झालेल्या आहेत त्या आणि तोंडात घातल्या विरघळत आहेत. आणि आता आपल्याला आजी नारळाच्या वड्या ताटातनं सोडवायच्या कशा हे दाखवणार आहे. तर तिने एक उलातनं घेतलं आहे. ह्या नारळाच्या वड्या अगदी छान अशा निघत आहेत. ताटातला अजिबातच चिटकलेल्या नाही आहेत आणि आपल्याला अशाच करून सगळ्या वड्या काढून घ्यायच्यात. मला जर ही नारळाच्या वड्यांची रेसिपी आवडली असेल तर आमच्या चॅनलला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू आजी.